नमस्कार मित्रांनो, पार पडलेला आहे नॉमिनेशन टास्क आणि खूप साऱ्या गोष्टी. तर चला बघूया या रिव्ह्यूमध्ये तर काय घडले. तर लेटेस्ट याच्यात दाखवलं आहे. आजच्या एपिसोडमध्ये असं हे आलेलं आहे की सगळेजण आनंदात असतात कारण अंकिता घराच्या बाहेर नाही गेली म्हणून त्याच्यावर सगळे आनंदात असतात. नंतर मग सगळेजण हे पण खुश पण होतात. जान्हवी आणि निकी अरबाज आणि निकीच्या गोष्टीवर बोलत असते सगळ्यांशी म्हणून. तर ती गोष्ट विकेंडच्या वारला पण सांगितली की खोटं नाटक होतं आणि ते जे भांडणं होतं ते खोटं होतं, सगळंच खोटं होतं. तर त्याच्यावर आपण काही वापस बोलायची तर मला तर नाही वाटत. नंतर दुसरा प्रश्न असा झाला की सगळे अंकिता आणि निकी चर्चा करतात की तो अभिजितबद्दल की तो चांगला आहे, तेवढा वाईट नाही आहे जेवढं तुम्ही समजताय, असं आहे जे भांडणं आहे ते. तर तेही झालं. नंतर मग जान्हवी आणि घनश्यामचे भांडणं झाले, वाद झाले. म्हणजे त्यांचं बोलणं चालू होतं. यांनी घनश्यामने म्हणलं लाज दे मला थोडी, तर ते जास्तच बोलला तो आणि ते बोलायची गरज नव्हती त्याला तिथं तरी. तर ती एक गोष्ट घडली. दुसरी गोष्ट नंतर मग नॉमिनेशन कार्य पार पडलं की एक कचरापेटी होती आणि एक हे होतं तुमच्या आर्टिकलचे, फोटोच्या आर्टिकलचे. तर त्याच्यावर पहिलं सगळेजण गेले आणि अंकिता पहिले गेली. अंकिताला पहिलं बोलवलं गेलं. ती लाल चौकोनाच्या रेषेवर उभं राहून बोलली. नंतर अंकिताने घनश्याम आणि सूरजला नॉमिनेट केलं. त्यांनी कारण सांगितलं की घनश्यामचं पण कारण सांगितलं कशामुळे केलं की निकषांवर. तर 3 निकषावर त्याच्यावर अंकिताने घनश्याम आणि सूरजला केले. तसंच आर्याला बोलवलं. नंतर आर्याने, सगळ्यांनाच माहिती आहे की आर्याचं आणि अभिजितचं थोडं वादावाद चाललेलंच असते, म्हणून मग आर्याने इथं तेच केलं की अभिजितला नॉमिनेट केलं आणि दुसरं नाव घनश्यामला केलं. तर यावेळेस घनश्यामचं नाव कॉमन होतं, म्हणजे घनश्याम यावेळेस फिक्स नॉमिनेट होणार आहे या सध्याच्या घडीवर. तर घनश्यामला नॉमिनेट केलं. नंतर निक्की गेली. निक्कीनी धनंजय आणि आर्याला केलं, आर्या जाधवला. तिने ते कोणत्या निकषावर केलं की धनंजयचा गेम 0 आणि आर्याचा गेम पूर्ण तिच्या अवतीभोवती केलं. जसे भाऊच्या धक्क्यावर ते सरांनी जे बोललेलं आहे तसंच निक्की अप टू डेट त्याच्या निकषांमध्ये वापरते. नंतर धनंजय जातात. धनंजयनी घनश्याम आणि आर्याला केलेलं आहे, कचरापेटीवर टाकलेलं आहे, नॉमिनेट केलं आहे त्यांना, आर्याला आणि घनश्यामला. नंतर जिथं गोष्ट करायची झाली तर नंतर जातो अरबाज पटेल. तर त्यांनी आर्याला आणि धनंजयला केलं नॉमिनेट की निकषांवाईज. तर काही निकष ते त्या निकषावाईज आर्याला आणि यांना केले. आणि नंतर मग त्यांनी घनश्याम गेला. घनश्यामनी पण आर्याला आणि धनंजय दादांनाच केलं, कारण काही निकषांवाईज बघितलं आणि हे केलं. तर आर्याला आणि धनंजयला केलं यांनी नॉमिनेट. मग जान्हवी केली. जान्हवीने घनश्याम आणि सूरजला केले, कारण घनश्यामशी त्याचं आत्ताच जस्ट भांडणं झालं म्हणून त्याच्याबद्दल केलं आहे असेल आणि त्या निकषांमध्ये पण तो आला असेल असं मला वाटते. तर जान्हवीने चांगलं केलं बघू. तर नंतर पंढरीनाथ गेले. अरबाज आणि घनश्यामला केलं त्यांनी. अरबाज आणि घनश्यामला पहिलं नाव होतं अरबाजला, कारण त्यांनी जे मागच्या आठवड्यात केलं त्याच्या वाईज. आणि दुसरं याचं
घनश्यामला केलं. वैभव गेला, वैभव निक्की आणि आर्याला केलं. त्याच्यात पंढरीनाथ आणि यांचे बॅडीभाऊचे आणि निक्कीचे थोडेसे वाद झाले, म्हणजे त्यांनी भांडण केले, अरे ज्याच्यावर बोलले म्हणून. आणि वैभवने पण तसंच निक्की आणि आर्याला केलं. तर तेव्हा वैभव आणि निक्कीचे वाद झाले थोडेसे. नंतर सूरज गेला, सूरजने निक्की आणि घनश्यामला केलं. आणि घनश्यामला यावेळेस प्रत्येकाने केलेलं आहे, सगळ्यांनी, म्हणजे फक्त निक्की सोडून बाकी निक्की आणि अरबाज सोडून सगळ्यांनी नॉमिनेट केलं आहे त्याला. आणि जान्हवी, आर्या आणि घनश्याम या दोघात वाद झाले. पहिले जान्हवी आणि घनश्याममध्ये वाद झाले, त्याच्यात आर्या पडली आणि आर्याशी पण त्याचे वाद झाले घनश्यामचे. तर यावेळेस घनश्याम वाद करत होता. नंतर अभिजित गेला, अभिजितने आर्याला आणि घनश्यामलाच केलं वापस, आर्याला आणि घनश्यामला, कारण दोघंही टफ कॉम्पिटिटर आहेत अभिजित आणि आर्या. तर आणि त्याच्यात थोडे वादावाद पण झाले, थोडासा वाद पण झाला त्या दोघांमध्ये, आर्या आणि अभिजितमध्ये. तर ते एक गोष्ट झाली. नंतर वर्षाताई गेल्या, वर्षाताईंनी पूर्ण धनंजय आणि सूरजला केलं आणि पूर्ण नॉमिनेशन कार्य पार पडलेलं आहे. आणि याच्यात नॉमिनेशनमध्ये 7 सदस्य नॉमिनेट झालेले आहेत. त्यातलं पहिलं नाव आहे घनश्याम झालेलं आहे, दुसरं सूरज, तिसऱ्यावर आहे निक्की, अरबाज, अभिजित आणि धनंजय. 7 नाही, 6 जण नॉमिनेट झालेले आहेत. तर 6 जणांचे नावं आहेत घनश्याम, आर्या, सूरज, निक्की, अरबाज आणि अभिजित आणि धनंजय पण नॉमिनेट झालेले आहेत. तर 7 जण नॉमिनेट झालेले आहेत. तर तुम्ही कोणाला वोट करणार आणि कमेंट करून सांगा की कोणाला तुम्ही वोट करणार, तुमच्या हिशोबाने कोणाचा या आठवड्यात गेम अजून दिसणार आहे. तर चला बघूया. आणि प्रोमोमध्ये असं आलं आहे, जान्हवी आणि घनश्याममध्ये एकदम जोरदार भांडणं झालेले. तर नक्की उद्याचा व्हिडिओ खरं खूप छान असणार, कारण वाद झालेले घनश्याम आणि जान्हवीचे थोडेसे वाद झाले आहेत. त्याच्यामुळं ती चलचल जे म्हणू लागला, घनश्याम तिला चलचल जे म्हणू लागला, त्याच्यावर वाद झालेले आहेत. तर बघूया त्याच्या व्हिडिओमध्ये. आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, शुभरात्र.